डॉट बॉल, तो डॉट गेंद आ चुकी है, लेकिन देखिए डॉट एक रन आ चुका है, माफी चाहूंगा, ध्यान नहीं था मेरा। राइट आर्म ओवर द विकेट। ये देखिए लाइन पे डाल रहे हैं गेंदबाज, और ये अच्छे संकेत हैं, बड़े हिट लगाने का मौका नहीं दे रहे हैं, और ये संदप के लिए अच्छे संकेत है। शुरुआती 2 ओवर, ठंड इतनी ज्यादा है कि सुबह की नमी जो है विकेट के ऊपर, भले ही रोलिंग किया गया हो, सुबह सुबह यहाँ पर मैंने देखा रोलर से विकेट को रोल भी किया है, लेकिन जो सुबह की नमी है उस वजह से बड़े हिट्स आ नहीं रहे हैं शुरुआती सत्र में। क्योंकि रोलिंग हुई विकेट के ऊपर, ग्राउंड के ऊपर थोड़ा बहुत रोल किया गया था, लेकिन जो ओस रहती है, जो ड्यू फैक्टर रहता है, उस वजह से गेंद थोड़ी सी नमी महसूस करती है और बल्ले पर देर से आती है। वेट एंड वॉच वाला क्रिकेट अगर खेलेंगे खुटारी के बल्लेबाज तो यकीनन रन बनेंगे, वरना जितना जल्द छक्का मारने की कोशिश करेंगे उतना उन्हें परेशानी जरूर हो सकती है। ये देखिए अब वेट किया, फिर स्ट्रोक खेला और उसका फायदा मिला, सिंगल जरूर मिला, और इस 1 रन के साथ टोटल में बढ़ोतरी होती हुई दूसरे ओवर में 15 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद मेरे साथ कमेंट्री की भूमिका निभाएंगे दीपक पाटिल सर। तो लहू गोंदली सर भी आ चुके हैं, खेलने के बेहतरीन कमेंटेटर, उनसे भी मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे तशरीफ लाए। गावदेवी क्रिकेट क्लब पिंदर द्वारा आयोजित गावदेवी चैंपियंस ट्रॉफी 2022 में उनका तहे दिल से इस्तकबाल मैं करना चाहूंगा। WTC के टेक्नीशियन मिले थे हमें, कहाँ पे मिले थे? हाँ, नंदनपाड़ा में, बराबर, सरपंच ट्रॉफी में मिले थे। देखना ये होगा कि तीसरा ओवर लेकर कौन से गेंदबाज आते हैं। अतुल पाटिल अपने स्पेल का दूसरा और टीम की तरफ से तीसरा करेंगे। 15 रन उतने ज्यादा नहीं है शुरुआती मैंडेटरी पावर प्ले में, इस ग्राउंड की भौगोलिक स्थिति को देखते हुए उतने ज़्यादा नहीं है, क्योंकि एक एंड से दीपक पाटिल साहब से जब मैंने चर्चा की, पिछले 3 दिनों से वो यहाँ पर कमेंट्री कर रहे हैं, आज उनका चौथा दिन है, तो इस ग्राउंड के बारे में जब एक्सपीरियंस मैंने उनका पूछा तो उन्होंने कहा एक एंड से रन बन रहे हैं, एक एंड से नहीं बन रहे हैं। सन्माननीय पाहुणे प्रशांतजी पाटील दहिसर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर सन्माननीय मयूरजी पाटील यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. तो टोटल 2 ओवर की समाप्ति के बाद 15 रन। देखिए अंपायर जो कहेंगे वो डिसीजन आपको मानना पड़ेगा। दोनों ही टीमों के खिलाड़ियों से मैं गुजारिश करना चाहूँगा, अंपायर डिसीजन इज फाइनल डिसीजन।
तो 15 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं खुटारी बनाम संदप के बीच का ये मैच। वेताल स्वामी संदप और चैतन्येश्वर खुटारी के बीच सुबह का पहला सत्र, पहला मैच और पहला सत्र। पहले सत्र की 2 ओवर खत्म हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद टॉस हारने पर 15 रनों पर खेल रही है। 2 विकेटों के नुकसान पर खुटारी इस गेंद को निकाला था। डीप रन जरूर मिला लेकिन मिसफील्ड हुई और उसका फायदा मिला 4 रन, और इन 4 रनों के साथ 19 पर आता हुआ टोटल। फील्डिंग डिपार्टमेंट का अच्छा होना ज़रूरी है। आज सुमित डोंगड़े मिस्टर आरपीएल तो हम उन्हें ज़रूर कह रहे हैं, लेकिन टेनिस बॉल में उनकी फील्डिंग देखिए। बल्लेबाजी तो है ही मशहूर, लेकिन फील्डिंग के मामले में भी बहुत ही ज़बरदस्त एथलीट नज़र आते हैं वो ग्राउंड के ऊपर। ये अच्छी गेंद थी गेंदबाज अतुल की। पहला ओवर जिन्होंने काफ़ी अच्छा किया था मैंडेटरी पावर प्ले का, अपने स्पेल का दूसरा ओवर और टीम की तरफ से तीसरा ओवर करते हुए मिसफील्ड के कारण 4 मिले, लेकिन उसके बाद इन्होंने खुद को संभाला, डॉट गेंद डाली। इस ओवर की तीसरी करेंगे बल्लेबाज विशाल महात्री के लिए। देखिए तेज डाली गई थी और इस गेंद को जैसे गेंद आई वैसा प्रहार हुआ। वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन। इस इनिंग का यह पहला छक्का और यह दागने का सम्मान प्राप्त हुआ विशाल महात्रे को। हाँ निश्चित तौर पर, क्योंकि आजकल की टेनिस गेंदें जो होती है गेंदबाजों का कत्लेआम करने के लिए बनाई जा चुकी है कई कंपनीज द्वारा। आसानी से छे जाते हैं, कभी कभी मिसक्यूट भी छे चला जाता है। पहले ऐसा नहीं था। 20-22 साल पहले का क्रिकेट जो मैंने देखा है, जो रविंद्र कोट्यान का खेल मैंने देखा है, जो बाला ठाकुर का खेल मैंने देखा है, नंदलाल मस्कर बालम जैसे गेंदबाजों की गेंदबाजी जब मैंने देखी है, शंकर दादा महात्रे की गेंदबाजी उस जमाने में देखी है। हैवी टेनिस बॉल रहता था, ऊपरी सतह काफ़ी हैवी रहती थी। 2-3 ओवर के बाद ही गेंद ज़्यादातर ट्रैवल होती थी। तर सन्माननीय बबनदादा भोईर यांचं इथे आगमन झालंय। त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। गरिबांचा दिलदार मोठ्या मनाचा, वेळ प्रसंगी हकेला धावतो साऱ्यांच्या आवडीचा, हक्काचा माणूस गोरगरिबांचा दिलदार मोठ्या मनाचा, वेळ प्रसंगी हकेला धावतो साऱ्यांच्या आवडीचा, आला र आपला मंगेश दादा पेलधर पनवेलवाला, आला र निश्चित तौर पर जो आप अच्छा काम करेंगे तब आपका नाम भी बनेगा। काम करते रहिए, नाम अपने आप होते रहेगा। लेकिन फिलहाल यहाँ पर एक अच्छे बल्लेबाज की ज़रूरत है टीम खुटारी को, और उस ज़रूरत को पूरा करने की उम्मीद ज़रूर इस बल्लेबाज ने अपने कप्तान को जताई होगी। लेकिन उम्मीद पे तो दुनिया कायम है। उम्मीद को कोशिश के सहारे ज़िंदा रखना होगा। रनों को बनाने की कोशिश होनी चाहिए, क्योंकि मैं ये कर सकता हूँ, मुझे ये कुछ करना है, मैं ये ख्वाब देख सकता हूँ, मैं ये सपना पूरा कर सकता हूँ। ये सपने और ये ख्वाब आपके कब पूरे होते हैं? जब आप उन ख्वाब और सपनों को पूरा करने के लिए कोशिश निरंतर जारी रखते हैं। ये वाइट बॉल का इशारा हुआ। वाइट बॉल के ज़रिए टीम का टोटल 26 रन आ चुका है। ओवर नंबर चल रहा है तीसरा। विकेट जाने के बाद खुटारी के बल्लेबाजों ने अपने आप को संभाला है। ओवर की समाप्ति हुई। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। सुबह का ये पहला सत्र, पहला मैच। आज 10 टीम खेलेगी। इसका मतलब है तकरीबन 8 या 7 या 9 मैच, 8 मैच तकरीबन आज के दिन में होने वाले हैं। कुल मिला के अगर हम देखेंगे 5-5 ओवर के अगर सभी मैच हुए तो पूरे दिन में 80 ओवर का खेल।
तो 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। नए गेंदबाज हर्षल पाटिल गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए नजर आएंगे। देखिए 3 ओवर मेरे ख्याल से इस ग्राउंड के ऊपर जिस तरह से दीपक से मैं आते हुए चर्चा कर रहा था, दीपक सर से, पिछले 3 दिनों से यहाँ पे है, वो चौथा दिन है। रन 60-70 रन मुश्किल से, 70 रन मुश्किल से बनते हैं, लेकिन 5 ओवर में 60 अगर हो तो चेसेबल है। तो उस हिसाब से उतने ज़्यादा अच्छे रन नहीं बने। यहाँ पर 30-35 का आंकड़ा होना ज़रूरी था 3 ओवर की समाप्ति के बाद। फिलहाल अगर हम आंकड़े को देखें तो 26 तर सन्माननीय आमचे पाहुणे दैसरचे प्रशांतजी पाटील यांचं या व्यासपीठावर आगमन होत आहे, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। गावदेवी क्रिकेट क्लब पिंदर आयोजित गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 मध्ये देखिए मिसफील्ड हो रही है संदप के खिलाड़ियों द्वारा। 2 रन जरूर मिले, क्या मिलेगा तीसरा, और ये तीसरा मिलता हुआ। ये नहीं होना चाहिए। मिसफील्ड से जितने भी रन आएंगे, चेसिंग करते समय आपको उन रनों का अगर महत्व समझ में आ जाए तो मज़ा आ सकता है। क्योंकि एक बाउंड्री छोड़ी गई जहाँ पे एक सिंगल था, वो 3 रन, तो कैचेस छोड़े गए वहाँ पे 2-2 रन, 3 और 4-7 हो गए। एक अब यहाँ पे मिसफील्ड हुई जहाँ पे एक ही सिंगल था, वहाँ पे 2 एक्स्ट्रा गए, कुल मिला के 9 रन अब तक जा चुके हैं। बैकफुट पे जाके स्क्वायर ड्राइव खेला है, गेंद जा रही है डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। द्वारा ये बाउंड्री लगाई गई बैकफुट पे जाके, हालांकि पॉइंट के ऊपर से मारने की कोशिश की थी, गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया, शॉर्ट थर्ड मैन को जैसे ही गेंद ने बीट किया, गेंद सीधा गई डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। 33 रन स्कोर कार्ड के ऊपर, 3 विकेटों के नुकसान पर संदप के खिलाफ खेल रही है चैतन्येश्वर खुडारी। वेताल स्वामी संदप के कप्तान ने टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का फैसला किया। पहले सत्र का ये चौथा ओवर। और ये डॉट गेंद आती हुई रुकावट, टोटल वहीं पे 33। ओवर नंबर चौथा चल रहा है। कम से कम 10 की औसत टेनिस क्रिकेट में जरूरी होती है कि 50 तक पहुंच पाएगी। ये सीधा खेला है, गेंद हवा में, क्या ये नंबर होगा 6? लेकिन बहुत ही बढ़िया कैच लिया गया। और कैचेस विद द मैचेस यूं ही नहीं कहा जाता दोस्तों क्रिकेट में। मिसफील्ड के साथ कुछ सीखा खिलाड़ियों ने कि बाउंड्री लाइन पर खुद को बैलेंस बना के कैच लेना भी जरूरी है पोजीशंस का, और वैसा ये कैच लिया गया। डीजे मास्टर को मौका मिलता हुआ है। लेकिन डेथ ओवर में कोई एक तो बल्लेबाज होगा स्पेशलिस्ट, डेथ ओवर स्पेशलिस्ट, जो 2-3 छक्के आखिर लगाए, ताकि एक बड़ा टोटल नहीं लेकिन सम्मानजनक स्थिति, 5 ओवर में कम से कम 50। ये देखिए क्या ये मिलेंगे 4, लेकिन 2 तो जरूर मिलेंगे। 35 पर आता हुआ टोटल 2 रनों के साथ। बल्ले से ये 2 रन आते हुए आवेश और सुनील जी पाटिल अंपायर की भूमिका निभाते हुए। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 35 रन। ये देखिए ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, मिड विकेट पर गेंद ट्रैवल हुई, गेंद को फील्ड भी किया गया, लेकिन 2 रन जो जरूरी थे अपनी टीम के लिए दौड़े। ये अच्छी रनिंग बिटवीन द विकेट है और एक अच्छी रणनीति है इन 2 बल्लेबाजों की। बाउंड्री अच्छी नहीं आ रहे हैं तो क्यों ना पहले को डबल्स में कन्वर्ट किया जाए, स्कोरबोर्ड को हिलता रखा जाए ताकि रन बनते हुए नजर आए। 37 रन ओवर नंबर चौथा खत्म होने के बाद। क्या 12-15 रन आएंगे, 50 के करीब ये टीम पहुंचेगी। चैतन्येश्वर खुडारी, वेताल स्वामी संदप के अगेंस्ट पहला सत्र।
तो नंबर 5वां ओवर लेकर आए हैं डेथ ओवर हेमंत पाटिल। अब देखना ये होगा, एक तरफ मात्रे नजर आ रहे हैं, एक तरफ पाटिल नजर आ रहे हैं। देखिए दोनों 12th मैन ये कह रहे हैं कि खुटारी में 11 के 11 मात्रे सरनेम के खिलाड़ी है और संदप के 12th मैन ने बताया कि 11 के 11 पाटिल है। तो पाटिल और मात्रे ब्रदर्स के बीच की ये लड़ाई खुटारी बनाम वेताल स्वामी संदप। क्लीन बोल्ड। डेथ ओवर, मैंने कहा था डेथ ओवर में लंबे लंबे हिट्स लगाने वाले खिलाड़ी चाहिए क्रीज के ऊपर। डीजे तो निश्चित तौर पर अगर हम देखेंगे अगला मुकाबला चेरदेव कपराचार्य नावड़े बनाम आरुष 11 खेरने। दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा कि ये 4 रन जरूर मिलेंगे और 37 और 4 बनेंगे 41। डेथ ओवर में मारधाड़ होनी जरूरी है। 4 गेंदें बची हुई है, इन 4 गेंदों में 9 या 10 रन होने चाहिए खुटारी के बल्लेबाजों द्वारा, ताकि दूसरे सत्र में उनके लिए एक फाइटिंग टोटल हो। खेळण्याचे आमचे सन्माननीय पाहुणे रोशनजी गोंधळे आणि त्याचबरोबर सतीजी तांबडे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं जर इथे आला असाल तर। आणि त्याचबरोबर जॉन डे 2 धावा मिळत आहेत, 43 धावा धावफलकावर पोहोचत आहेत। अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक। तो 3 गेंदें अभी भी बची हुई है इस ओवर की। डेथ ओवर है, एक छक्का तो आना ज़रूरी है कि वो छक्का लगाएंगे बल्लेबाज आकाश। एक है आकाश तारेकर जिन्हें बाइकर मैन कहा जाता है, रायगढ़ का वंडर बॉय कहा जाता है। 1 रन जरूर मिलेगा, क्या मिलेगा? दूसरा बहुत ही बढ़िया रन चुराया, आंखों से काजल चुराने वाली ये बात हुई। और ऐसे रन जब चुराते हैं ना खिलाड़ी तो बहुत मजा आता है क्रिकेट देखने में। सन्माननीय रोहिदाजी भोईर पेंदर आमचे पाहुणे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। चेरदेव कपराचार्य नावड़े बनाम आरुष 11 खेरने, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। इस ओवर की अभी भी गेंदें बची है 2 और टोटल स्कोर कार्ड के ऊपर है 45। एक छक्का आता है तो 50 पार करेगी ये टीम। दूसरा रन तो जरूर मिला, 47 पर आता हुआ टोटल और ये कुर्बानी दी गई है। एक गेंद अभी भी शेष है, 47 रन स्कोर कार्ड के ऊपर है। क्या रन बनेंगे? 53। क्या आएगा? 6। क्या रन बनेंगे? 51। क्या आएगा? बाउंड्री। क्या फिर डॉट गेंद निकाल के गेंदबाज वहीं पे सीमित रखेगा? 47 जो खुटारी का। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा। क्या मिलेगा? दूसरा 49 पर आता हुआ टोटल और 50 की जरूरत होगी टीम खुटारी के खिलाफ इस मैच को जीतने के लिए, वेताल स्वामी संदप के लिए। लेकिन उन 50 का पीछा किस तरीके से होता है इसका आंखों दिखाल सुनाएंगे मेरे साथी दीपक पाटिल सर दूसरे सत्र में, जैसे ही दूसरा सत्र शुरू होगा। लेकिन फिलहाल हम टॉस के लिए बुलाना चाहेंगे आरुष 11 खेरने बनाम चेरदेव कापराचार्य नावड़े, इन दोनों टीमों के कप्तानों को। पेंदर द्वारा आयोजित कावदेवी चैंपियंस ट्रॉफी 2022 में आप सभी का स्वागत।
देखिए दोनों ही टीमें लाइन अप करके अंदर जा रही है, लाइन अप करके बाहर आ रही है, तो ये अच्छे संकेत है। वेल डिसिप्लिन प्रतियोगिता हम जरूर कहेंगे, वेल डिसिप्लिन टूर्नामेंट गावदेवी क्रिकेट क्लब पिंदर द्वारा आयोजित गावदेवी चैंपियंस ट्रॉफी 2022। तो जैसे ही अगला सत्र शुरू होगा, 50 की जो जरूरत है, कंपलसरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम। क्या चेस कर पाती है टीम संदप? 5 ओवर में 10 की औसत से उन्हें 50 जो बनाने हैं, उसका खुद ही काल सुनाएंगे, जिनके बारे में ज़रूर मैं ये कहता हूं कि रायगढ़ की ऐसी कोई गली नहीं जहां पर दीपक पाटिल सर की कमेंट्री चली नहीं। वो आएंगे सत्र में माइक्रोफोन पर। थँक यू सो मच. धन्यवाद प्रवीणजी दुगाडे सर. तत्पूर्वी या मुख्य व्यासपीठावर स्वागत केलं जाईल. मी विनंती करतोय प्रशांतजी पाटील साहेबांना या मंचावर आपण सन्मानित. मी विनंती करतोय तर रोहिदाजी भोईर यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभहस्ते सन्माननीय प्रशांतजी पाटील साहेबांना या मंचावर आपण सन्मानित करावं. आणि त्याचबरोबरीनं सन्माननीय मयूरजी पाटील यांना सुद्धा या मंचावर आपण सन्मानित करावं. या दोनही मान्यवरांना सन्मानित करण्याची मी विनंती या मुख्य व्यासपीठावर करतोय. गणेशजी सुभाष पाटील पेंधर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. त्यानंतर मयूरजी पाटील साहेबांना सुद्धा या मंचावर सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. तर मी विनंती करतोय गणेशजी पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करावा. हॅलो. तर मयूरजी पाटील यांचा सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. सगळ्या पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि विनंती असेल आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. हॅलो. आणि यानंतर मात्र मॅच असेल शेरदेव कापराचार्य नावडे आणि आरुष 11 खेरणे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच या. नावडे विरुद्ध खेरणे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करून घ्या. हॅलो. हॅलो चेक. तर 50 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. सलामीची जोडी दाखल झाले वेताळ स्वामी कडून. तर स्ट्राईक एंडला बॅट्समन आपण पाहतोय रणदीप पाटील आणि प्रथमेश पाटील. तर गोलंदाजी मार्कवर मात्र किरण मात्रे सज्ज होईल. 50 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. पहिला चेंडू असेल. पहिला चेंडूवर मात्र मोठा प्रहार पाहायला मिळतोय. इथून मात्र उडवलाय बॉलला लॉंग ऑफ सीमा रेषा पार. रणदीप पाटीलच्या बॅटचा तडाखा पहिल्याच बॉलवर ठोकलाय. किरण मात्रेला षटकार.
नॅनू कोपरकर सरकार ग्रुपचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण या मंचावर. शॉट ऑफ लेंथ होता, कुट्टप्याचा बॉलला पोल केलाय. रणदीपने यावेळेस मात्र मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एक धाव येईल, सिंगल रन. धावसंख्या 1 पुढे चालले, ती 7 या आकड्यावर. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र चैतन्येश्वर कुटारी संघानं धावा जमवल्या, त्या 49 धावा. खरं तर वेताळस्वामी संदप संघाचं क्षेत्ररक्षण प्रचंड खराब झालंय. अन्यथा जर चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर अजून कदाचित कमी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. बरीचशी मिसफील्ड झाली, कॅचेस सोडल्या गेल्या आणि त्याचमुळे मात्र थोड्याशा रिझनेबल आपण म्हणूया सायझेबल रन्स मात्र स्कोर कार्डवर नोंदवू शकला तो चैतन्येश्वर कुटारी संघ. गोलंदाज यार किरण म्हात्रे, एका बाजूला म्हात्रे, दुसऱ्या बाजूला पाटील, अशीच ही लढाई आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही टीम्समध्ये. लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रथमेश दादा पाटील इथे मात्र फिरून खेळला, हा फटका शॉट फाईन लेगला, अप्रतिम झेल टिपलाय. पहिलाच बॉल फेस करत असताना मात्र प्रथमेश पाटीलांना दाखवलाय तंबूचा रस्ता, भोपळाही फोडून देता 0 या धावसंख्येवर मात्र संघाचे कॅप्टन प्रथमेश पाटील बॅक टू द डगआउट. तर आमचे मान्यवर श्याम परशुराम पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. तर इथे मात्र पहिला धक्का बसलाय वेताळस्वामी संदप संघाला. संघाचं नेतृत्व यावेळेस मात्र प्रथमेश पाटील मैदानाच्या बाहेर एकही धाव काढू दिली नाहीये या मॅचमध्ये, कारण 50 धावांचा चेस करायचा आहे आणि त्यामध्ये प्रथमेश पाटील यांचं खेळणं फार महत्त्वाचं होतं. परंतु इथे मी कौतुक करेन किरण म्हात्रेचं. षटकारानंतर मात्र थोडंसं कमबॅक पॉवर प्लेच्या या षटकामध्ये चैतन्येश्वर कुटारी संघ करत असताना नवीन बॅट्समन येतोय नचिकेत पाटील. जोरदार अपील पाहायला मिळाली, पंचांनी सांगितलं इट्स अ हिट फॅक्टर. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता थोडासा लईमध्ये परतलाय आता मात्र किरण म्हात्रे हा गोलंदाज, कारण पहिल्याच बॉलवर षटकार पडल्यानंतर कोणत्याच गोलंदाजाला गोलंदाजी करणं थोडंसं दबाव असतो, सोपं नसतं. आणि अशा सिच्युएशनला मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमबॅक करून देणं, परंतु न डगमगता मात्र धैर्यानं सामोरं जातोय तो किरण म्हात्रे. थोडासा चेंज ऑफ पेस प्लेड ऑन, इथून मात्र बॅटची एज लागली आणि तदनंतर मात्र स्टंपवर आदळला हा बॉल. बेल्स खाली पडते, बॅट्समन आउट, त्रिफळा उद्ध्वस्त झालाय आणि दुसरा धक्का बसलाय वेताळस्वामी संदप संघाला. नचिकेत पाटील आल्या पावली माघारी फिरतोय. खरं तर 2-3 दिवस या मैदानावर प्रचंड धावा होत होत्या. आज थोडासा धावांसाठी संघर्ष करावा लागतोय संघानं, कारण पहिल्याच मॅचमध्ये कारण 70 पेक्षा जास्त धावा बनतात. गेले 3 दिवस आपण पाहिलं. काल त्यानंतर गावदेवी गावठाण संघानं 97 बनवल्या, त्यांचा सुद्धा रेकॉर्ड मोडला. तो RCC पेठ संघानं 99 धावा बनवल्या आणि इथून मात्र थोडंसं चेसिंग करणं कठीण जात आहे. गेल्या 3 दिवसाचा इतिहास आपण पाहिला तर पहिल्यांदा बॅटिंग करणारे संघ जास्त जिंकलेत या स्पर्धेमध्ये, परंतु इथे धावा थोड्याशा आटोक्यामध्ये आहेत 50. त्यामुळं इथून जी सुरुवात झाली थोडीशी खराब सुरुवात म्हणता येईल संदप टीमची. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र भन्नाट षटक हाताळलं. पहिल्या बॉलवर षटकार पडला होता आणि त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक. पुढच्या 5 बॉलमध्ये फक्त किरण म्हात्रेंनी दिले एकच धाव आणि 2 महत्त्वपूर्ण सफलता मात्र अर्जित केल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावफलकावर 2 बाद 7 अशी धावसंख्या संदप टीमची.
संघाचा संघनायक दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच या. कारण पहिल्या इनिंगमध्ये टॉस होणं गरजेचं असतं. थोडंसं उशिरानं आज आपण सामन्याला चालू केली, कारण 3 ओव्हरच्या पर्यंत तुम्ही टॉससाठी आला नाही तर सामना 4 ओव्हरचा खेळवला जाईल. ज्ञानेश्वरजी दशरथ कोपरकर सरकार ग्रुप यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा, ज्याच्या माध्यमातून नुकतंच आम्हाला तब्बल 2100 रुपयांची धनराशी प्राप्त झाली या स्पर्धेसाठी. तर ज्ञानेश्वरजी साहेब आपलं आम्ही मनापासून आभार मानतोय आणि विनंती असेल आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. इथे मात्र ड्राईव्ह केलाय, इनफिल्डच्या वरतून हा स्ट्रोक कन्वर्ट केलाय. बॉल मात्र चाललाय तो टीप कव्हर पॉइंटला. 2 रन्स मात्र कंप्लीट केल्या जातील. हेच आता मात्र इथून करावं लागेल वेताळ स्वामी संदप टीमला, कारण गरज आहे इथून आता मात्र पार्टनरशिप रचण्याची, चांगल्या भागीदारीची गरज असेल. कारण 2 फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर खास करून प्रथमेश पाटील यांची विकेट होती. नचिकेत पाटीलला सुद्धा खातं उघडू दिलं नाहीये आणि असं असताना मात्र रत्नदीप पाटील ज्यानं सुरुवात केली होती षटकारांना, आता मात्र त्याच्या खांद्यावर मोठी धुरा आली असेल. थोडी जबाबदारीनं खेळ आता मात्र करावा लागेल. वैभव पाटील त्याला साथ देईल. स्वीप करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील पाहायला मिळतंय. इथे मात्र सिंगल कन्वर्ट केली जातं. लेग बायचा इशारा मात्र येतोय अंपायरचा. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो दुहेरी आकड्यामध्ये 10 धाबा. वेता स्वामी संदप अर्थातच विके प्रतिष्ठान एक मोठा संघ आपण पाहत असतो आज बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये. अर्थातच विक्रांत केडे प्रतिष्ठान या संघाचे पुरस्कर्ते, संघमालक सर्व प्रथमेश पाटील यांचा संघ संदप संघ आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला कोठारी संघ म्हटला की या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान आहे ते अर्थातच कोठारी गावचे कोल्डमॅन समाजसेवक अनिकेतजी म्हात्रे असतील, त्याचप्रमाणे सन्माननीय एकनाथ शेठ म्हात्रे असतील, ज्यांचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. आणि कोठारी गाव म्हटलं की फॉर्च्यून इव्हेंट्स राजेंद्रजी म्हात्रे यांचं गाव, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सिंगल रन धावसंख्या पुढे जाईल ती 11 या आकड्यावर, 11 रन्स. आता मात्र पहिल्या बॉलवर आलेला आक्रमकपणा आता थोडासा संथाणी सावधानतेनं खेळत असताना संदप संघ पाहायला मिळतोय. 2 विकेट्स गेल्यानंतर आता मात्र जबाबदारीनं खेळ होतोय मैदानावर. विशाल म्हात्रेचं हे षटक आपण पाहतोय. लेफ्ट मोर द विकेटना समोर ड्राईव्ह केलाय, क्षेत्र मोकळं आहे आणि बॉलला मात्र पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. टप्प्यानिशी बॉल जाईल 4 धाबांकरता. तसं पाहायला गेलं तर लक्ष फार मोठं नाही आहे. प्रत्येक ओव्हर्समध्ये एक एक मोठा फटका आला, सिंगल डबल्सनं सुद्धा या धाबा चेस करू शकतील आणि त्यासाठी लढावं लागेल ते रत्नदीप पाटीलला. रणदीप पाटील यावेळेस मात्र रणदीपचा हा फटका लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ सीमारेषा पार, आणखीन एक दमदार फटका. हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून. रणदीप आता मात्र खरं तर संदप टीमसाठी रन मशीन आपण म्हणतो, कारण त्याच्या नाबामध्येच रन आहे आणि त्याच धाबा मात्र आता पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं आता संघाला संकटामधून बाहेर काढलंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वर. 21 10च्या सरासरीनं जायचंय. इथे सरासरीपेक्षा आता मात्र थोडा पुढे चाललाय. हो, यावेळेस मात्र बीट केलंय इथून गोलंदाज विशाल म्हात्रेचं. हा बॉल बॅट अगोदर फिरली गेली, त्यानंतर मात्र बॉलला इथे टायमिंग चुकलं रणदीप पाटीलचं. या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 14 धाबा. हे षटक मात्र लाभदायक ठरलं संदप टीमच्या दृष्टिकोनातून. 2 षटकांचा खेळ संपलाय. फलकावर चेसिंग करत असताना संदप संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 2 बाद 21 धावा.
तर 2 षटकानंतर 21 धावा, येणारी 3 षटकं आणि या 3 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी हव्यात अजूनही 29 धावा. पहिल्या मॅचमधील विजेत्या संघाला मात्र बाय दिली जाणार आहे. हे लाईव्ह लॉट्स आपण जेव्हा उडवले तेव्हाच आपण क्लिअर केलं होतं आणि ती एक संधी असेल. एक राऊंड स्किप होणार आहे त्या टीमचा, त्यामुळं जिंकण्यासाठी मात्र दोन्ही संघ प्रयत्न करतील. त्यामुळे सलग तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणार आहेत हा संघ, विजेता संघ जो असेल. तर नावडे विरुद्ध खैरणे, दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण या लगेच, अन्यथा आपली षटकं कमी केली जातील. शरवण मात्रेचा हा बॉल थोडासा फिरवून टाकला होता. इथे मात्र बॅटची एज यष्टीरक्षकाच्या हातामधून बॉल निसटला आणि त्यानंतर मात्र झेल सुटला. रन मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 पुढे चालली ती 22 वर. 22. वैभव पाटील ज्यानं खातं उघडले, सिंगल रन, धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले. कदाचित इथून मात्र कुटारी संघाला मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर रणदीप पाटीलला रोखावं लागेल. ती रणनीती मात्र आखावी लागेल, तरच या मॅचमध्ये काहीतरी होऊ शकतं. हो, स्पिन फ्लाइट डिलिव्हरी होती. इथून मात्र फुलर लेंथ होता, खोदून काढलाय बॉलला, लॉंगॉनकडे सिंगल येते. तर मात्र फिरकीचा वापर केला जातोय तो चैतन्येश्वर कुटारी टीमकडून. श्रवण मात्रेला पाचारण करण्यात आले आणि हे षटक फार निर्णायक सुद्धा असेल, कारण या ओव्हरमध्ये मोठा फटका आला नाही तर उर्वरित 2 ओव्हर्समध्ये थोडंसं दडपण वाढू शकतं विताळ स्वामी संदप संघासमोर. श्रवण मात्रे पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट अमोर द विकेट लेफ्ट हँडेड बॅट्समन वैभव. अखूट टप्प्याचा बॉल होता, थोडासा वेट केला आणि बॉलला मात्र हुक करण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र कमालीची चूक झाले. तेलही गेलं आणि तुपही गेलं, हाती राहिलं दुपाटनं. इथून मात्र झेलही सुटला, मिसफील्ड झालं आणि वरून 4 धावा आता मात्र जखमेवर मीठ सोडणाऱ्या. महागडी ठरू शकते. चैतन्येश्वर कुटारी संघासाठी एक नवचैतन्य निर्माण झालं असतं जर हा कॅच घेतला असता तर. यावेळेस मात्र हा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोर उडवलाय बॉलला. लॉंग ऑनला मात्र झेल सुटल्यानंतर पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 6 धावांकरता आता मात्र या सामन्यातली हवा काढले. द मॅचेस असं म्हटलं जातं. श्रवण मात्रेवर मात्र हल्ला चढवलाय, तो तरी काय करणार. क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र आडवा बॅटनं खेळत असताना हा फटका जातोय ऑन साईडला, डीप मिड विकेटला. सिंगल येते. एकेरी धावेनं मात्र धावसंख्या पुढे जाईल. षटक मात्र लाभदायक राहिलंय वेताळ स्वामी संदप टीमसाठी, कारण धावफलकावर आतापर्यंत धावा लागल्या त्या 34 धावा. आता मात्र येणारे 13 चेंडू आणि या 16 धावांची आवश्यकता. सामना मात्र मागच्या 2 ओव्हर्समध्ये थोडासा खेचत आणलाय वेताळ स्वामी संदप संघाला. चांगल्या षटकाची गरज आहे चैतन्येश्वर कुटारी टीमला. क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करावी लागेल. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं संदप संघाकडून, दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा तेच घडतंय. अखूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र पंच केलाय. बॉलला मात्र कबरच्या दिशेमध्ये खेळून काढलंय. रणदीपनं सिंगल येते. एकेरी धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 35 धावा. येणारी 2 ओव्हर्स आणि गरज आहे जिंकण्यासाठी संदप संघाला 15 धावांची. 12th मॅन आपण जायचंय मैदानामध्ये. खैरणे, नावडे आणि खैरणे, शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी. चेरदेव कापराचार्य नावडे आणि आरुष 11 खैरणे, दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी या, का उशीर लावताय?
कारण समजू शकेल का? कारण पहिल्या इनिंगमध्ये आम्हाला टॉस संपन्न करायचा असतो. इथे दुसऱ्या टर्ममधील 3 षटकांचा खेळ सुद्धा संपलाय. त्यानंतर तुम्ही टी शर्ट घ्यायला याल, परत जाल, टी शर्ट घालून पुन्हा याल. मॅच होण्याच्या अगोदर जर टॉससाठी आले नाही तर हा सामना 4 षटकांचा असेल. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. मॅच संपण्याच्या अगोदर दोनही संघ जर उपस्थित झाले नाही तर नेक्स्ट मॅच 4 ओव्हरची असेल. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावर लागल्या. 2 ओव्हर्समध्ये 15 धावा करायच्या आहेत. थोडंसं आता मात्र प्रश्न पडला असेल चौथ्या षटकामध्ये मात्र किती धावा द्यायच्या, किती धावा काढायच्या, कारण हे षटक फार निर्णायक असतं जेव्हा 5 ओव्हरच्या मॅचमध्ये सेकंड लास्ट ओव्हर. कारण इथून मात्र एक चांगलं षटक पडलं आपल्या टीमच्या दृष्टिकोनातून तर नक्कीच शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र मॅच जिवंत राहू शकते. निलेशचा हा बॉल यावेळेस मात्र स्लॉग स्वीप केला होता. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झेल घेण्याचा, परंतु 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. हा प्रयत्न चांगला होता. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 30-37 वर. खूप चांगला बॉल होता यावेळेस मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल. तर रोहन गोंधळी आपण यायचंय. खेळणे 37 रन झालेत आतापर्यंत. अजूनही जिंकण्यासाठी 10 बॉल आणि 13 रन असं समीकरण असेल ते वेताळ स्वामी संदप संघासमोर. निलेश मात्रे, निलेशचा हा बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केला ऑन साइडला. इथून मात्र बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयत्न जरूर केले, प्रयत्नांना मात्र अपयश आले आणि या मॅचला मात्र कलाटणी देणारा हा जरूर चौकार ठरेल तो संदप टीमसाठी. आता मात्र अवघ्या 9 धावांची आवश्यकता आहे, परंतु मी रणदीप पाटीलचं कौतुक करेन. अगदी पहिल्या बॉल पासून लढलाय मैदानावर. प्रथमेश पाटीलनं पहिल्याच बॉलवर 7 सोडली, परंतु तरीही मात्र खेळपट्टीला अगदी चिकटून उभा राहिलाय आणि त्याच बरोबरीनं खोऱ्यानं धावा सुद्धा उभारल्यात. इथे मात्र आणखीन एकदा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल. 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न कशासाठी? कारण रणदीप अगोदरच चांगली इनिंग खेळतोय. इथे मात्र आत्महत्या म्हणावी लागेल. बॅट्समन आउट होईल. वैभव पाटीलला मात्र क्रीज सोडावा लागेल. या 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे चालले. ती जाऊन पोहोचले स्कोर कार्ड 43 वर. अवघ्या 7 धावांची आवश्यकता आहे. अगोदर टॉस झाला नाही तर नेक्स्ट मॅच 4 ओव्हरची असेल. एकतीस धावांवर खेळतोय रणदीप पाटील. 31 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात. 50 धावांचं लक्ष आहे आणि त्यामधून सिंहाचा वाटा मात्र उचललाय तो रणदीप पाटीलनं. सन्माननीय दत्तात्रेयजी शंकर भोईर साहेबांचं या क्रीडांगणावर आगमन होतंय. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खरं तर ज्यांच्या माध्यमातून तब्बल प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 1 लाख रुपये धनराशी आम्हाला प्राप्त झाले आणि या सर्वात मोठं प्राइज दानशूर व्यक्तिमत्व आणि या समाजकारणी सन्माननीय दत्तात्रेयजी भोईर साहेबांना मी विनंती करतोय आपण या व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. आपलं पुन्हा एकदा मी शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतोय. दोन धावांच्या बरोबरीनं आता मात्र धावसंख्या पुढे चालले. ती 45 वर. 5 धावांची आवश्यकता आहे. 5 रन्स रिक्वायर्ड ओनली. चौथं षटक सुरू आहे निलेश म्हात्रेचं.
थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, परंतु अगोदरच धावांची इन्व्हेस्टमेंट थोडीशी कमी होती. या धावा 60च्या आसपास असत्या तर चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळाली असती. इथे मात्र समोर फटका खेळलाय, लॉंग ऑनकडे ड्राईव्ह केला होता, एकच रन येते, सिंगल येते. एकेरी धावेनं स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट मी कौतुक करेन रणदीप पाटीलचं. अगदी जबाबदारी घेऊन खेळ केला या मैदानावर. चौकार षटकारांचे चेंडू होते, तेव्हा मात्र जेव्हा प्रेशर होतं तेव्हा मोठे फटके मारून प्रेशर कमी करण्याचं काम केलं. ज्या ठिकाणी विकेट टिकवण्याचं काम होतं, सिंगल डबल्सनं सुद्धा त्यानं भर दिला. शेवटच्या बॉलवर सिंगल घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाते, त्यामुळे स्वतः जबाबदारी घेतली या मॅचची. काही झालं तरी मला आज वेतासुई संदप संघाला जिंकवायचं आहे आणि याच उद्देशानं मात्र मैदानामध्ये सलामीवीर रणदीप पाटीलची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. तर 4 ओव्हर्सनंतर 46 धावा झाल्या. 4 धावांची आवश्यकता आहे. मॅजिकल ओव्हर टाकावी लागेल चैतन्येश्वर कुटारी टीमच्या गोलंदाजाला, कारण फक्त 4 धावा डिफेंड करायच्या म्हटल्या तर या ओव्हरमध्ये 3च धावा आल्या तरच कुठेतरी हा सामना डिफेंड होऊ शकतो. अन्यथा एखादा मिसटायमिंग स्ट्रोक सुद्धा बऱ्याच वेळा थर्ड मॅन फाईन लेगला चौकार जात असतो. त्यामुळे 4 धावा डिफेंड करण्याचं एक मोठं लक्ष असेल ते चैतन्येश्वर कुटारी संघासमोर, आणि त्यामध्ये मात्र कुटारी संघ आज या मैदानावर मात्र वेगळा चमत्कार करणार का, परंतु त्यासाठी मात्र रणदीप पाटीलला रोखावं लागेल. नेक्स्ट मॅच चिरदेव कापराचार्य नावडे विरुद्ध हरुष 11 खेरणे. या दोन्ही टीमसाठी शेवटची संधी आहे. यावेळेस मात्र पहिलाच बॉलवर मोठा प्रहार पाहायला मिळतोय. रणदीप पाटीलच्या बॅट मधून मात्र हा विजयी षटकार. मॅच फिनिश. पहिला सामना जिंकलाय वेताळ स्वामी संदप संघाना आणि सरळ 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय आणि बाय सुद्धा मिळते याच टीमला. कड जे अगोदरच आपण ठरवलं होतं, जो पहिला संघ सामना जिंकेल लॉट्स प्रमाणे त्या संघाला मात्र बाय दिली जाईल, कारण आज तब्बल 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. ऑब्व्हियसली नंतर मात्र त्यांना बायमध्ये घेतलं जाणार नाहीये, परंतु संदप संघ 3ऱ्या प्रवेश करतोय. वेल प्लेड रणदीप पाटील. हार्दिक हार्दिक अभिनंदन प्रथमेश पाटील अँड टीम.